केलासा ना तर याद राखा, सुट्टी देणार नाही. तुम्हाला काय वाटलं रे? तुम्ही माझ्या अंगाला हात लावशील आणि मी गप्प बसेन? एवढी हिंमत वाढली बाई तुमची? तुमचा मुर्दा बशिवला, तुमची हाडा गेली नदीला. आवाज खाली. ए माकडीच्या, माझ्या नवऱ्याला कळलं तर तुमच्या एक एकट्याला इथंच कापून काढाल. ओ काकी, आओ जरा दमानं घेशीला का नाही? दमानं घ्या जरा. ए बांड्या, काय दमानं घ्या? यासनी तूच घेऊन आलास ना? अरे तुलाच पहिलं टोलवलं पाहिजे. कोण हाय काय हाय बघायचं नाही आणि आली तोंडवर करून इथं. आओ आओ बाई, नाही काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे यांना असं वाटलं की तुम्ही त्याच आहात ज्यांना आम्ही शोधतो म्हणून. अगं कापसागत केस पिंजलेत तुझी आणि अजून अक्कल आली नाही वय? साठी बुद्धी नाटी झाली काय? आओ बाई, म्हटलं ना चूक झाली. चूक? अगं यासनी ना खडी फोडायला पाठवली पाहिजे आणि यांच्या संगत तुला बी. आओ बाई, नाही माफी मागितली आहे ना मी. म्हटलं ना चूक झाली म्हणून. म्हणजे आम्ही ज्या बाईला शोधतो ना तिच्याबरोबर आमचा एक वेगळा हिशोब आहे. त्यामुळे थोडीशी अरेरावीची भाषा झाली यांच्याकडनं, माफ करा. हा चला. आता तुमचं वय बघता आणि तू म्हणतीयस म्हणून गप्प बसतोय. चला. ए बाबा, अरे चालून चालून दमलोत आता. आणि नक्की हेच घर आहे ना? काय राव चेष्टा करताय माझी? आमच्या गावातल्या गौरीचं घर मला माहित नाही असं कसं होईल? अहो हीच घर आहे गौरीचं. बरोबर. गौरी, ए गौरी, गौरी, अगं मी बंड्या तुला भेटायला आलोय. बाहेर बघू जरा. येईल बघा आता. काय झालं दादा? काय म्हणलेलं मी तुम्हाला? आपल्याला गौरी हितच भेटणार. ठीक आहे तुमची गौरी. अरे काय ए बाळा, आईला बोला, गौरीला बोला. हा थांब, गौरी आल्या ना मग आई कशाला पाहिजे? मला हवी आहे ती ही गौरी नाहीये, कळलं? तुझ्या काही डोक्यात राहत नाही का? ए चला रे, त्याच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. जा बाळा जा तुझा. ए चला रे चला. मॅडम 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 मॅडम, फक्त एक संधी द्या, एक संधी. मी काय सांगितलं तुला? तुझ्या काही लक्षात राहत नाही? मला अशी गौरी हवी आहे जिला 17 वर्षाची मुलगी आहे, कळलं? हा मुद्दाम करतोस? मुद्दाम नाही हो, मुद्दाम कशाला करीन. मी जरा विसरलो होतो, माफ करा. तुम्हाला अशी गौरी हवी जिला 17 वर्षाची मुलगी आहे, बरोबर? अशी एकच गौरी. चला तुम्हाला दाखवतो. चला, एकदा फक्त विश्वास ठेवा, एकदा. चला 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 पटकन चला. ए पळतो कुठे रे? अरे थांब ना. अरे कुठे घेऊन चाललायस आम्हाला? मॅडम तुम्हाला म्हणलंय की नाही, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला इथं गौरी भेटणार म्हणजे भेटणार. आहे कुठे ती? ती बघा. आहे की नाही एकदम मध्यम वयाची. आणि हो तिला एक वासरू पण आहे. ए तू काय येडा बिडा आहे का रे? आधी ती बाई दाखवलीस, मग ती येडी पोरगी दाखवली, नंतर ती लहान पोरगी, ना आता ही गाय. असा चोपेल ना तुला. अंगाला हात लावायचं काय काम नाही. ये मेरा गाव है और मैं हूँ यहाँ का बंड्या घोरपडे. ए अरे काय कशाला त्याच्या नादाला लागताय तुम्ही? त्याचं ऐकलं आणि मूर्खपणा केला मी, कळलं ना? तुम्ही अशा का बोलता? आम्ही जे काही करतोय ते तुमच्यासाठीच करतोय ना? माझ्यासाठी? हो.
मला माहिती आहे तुम्हाला नाही पटणार. एक विचारू आई, मी खरंच इतकी वाईट आहे का हो? मला मान्य आहे ना की माझा अनिकासाठी जीव तुटतो, पण मला हे सुद्धा माहिती आहे की तुमचा सुद्धा अनिकावर जीव आहे, कारण ती पण शेवटी तुमची नातच ना. पण तुमची थोरली नात आणि तुमच्या थोरल्या नातीसाठी तुमचा जो जीव तुटतोय ना, तो आम्हाला दिसतोय आणि आम्हाला ती नाही बघवत आहे. म्हणून तर आई त्या मृत्युंजय बाबांकडे गेली आणि त्यांनी सांगितलं या अमुक अमुक दिशेला तुमची नात तुम्हाला सापडेल. म्हणूनच आई त्या दिशेला तिला शोधायला गेली आहे. अजून सापडली नाहीये, बघूया. चांगलंय, तुम्ही मला मदत करताय, खरंच चांगलं. पण त्या बाबांनी सांगितलेल्या दिशेला जरी माझी मोठी नात नसली ना, तरी दुसरीकडे कुठेतरी नक्की असणार, कारण एक वेळ दिशा चुकू शकते. माझा विश्वास नाही ढळू शकत. आणि आता कामिनी स्वतः प्रयत्न करणार म्हटल्यावरती ती नक्की सापडणार. हो. आणि तुला एक सांगू का, आपण शोधून माझी नात सापडली नाही ना, तर ती स्वतः मला शोधत इथे येईल बघ. तू नको काळजी करूस.